गाण्यापुरताच संबंध होता, असं कुठे बी मला बिनकामाचं भेटायला येत जाऊ नका. हो, बिनकामाचं कसं? मी तुमची विचारपूस नको का करायला? एवढं लागलंय तुमच्या पायाला. अहो ती तुम्ही फोनवर बी करू शकला असता, इथे याची गरज नव्हती. वा वा, असं कसं? एक फ्रेंड म्हणून माझं कर्तव्य आहे. तुमच्या पायाला लागलंय, तुम्हाला प्रत्यक्षात येऊन भेटायला नको? हे बघा, तुम्हाला मी सांगितलं का नाही, तुम्ही आमच्या गाण्याच्या शिक्षिका, एवढंच आपलं नातं आहे आणि त्याचा रिस्पेक्ट आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल. बाकी फ्रेंडशिप बिडशिप असं काय आपल्यामध्ये होऊ शकत नाही. का? कारण आमच्या आयुष्यात एकच मैत्रीण आहे, मास्तरीणबाई. हो, पण मी तुमची बायको झाली, मैत्रीण. हे काय म्हणतात ते, फ्रेंड गाईड फिलॉसॉफर, सगळं काय मास्तरीणबाईच आहेत आमच्यासाठी. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही असं वागताय माझ्याशी. म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल ना, माझ्याशी बोलू नका, माझ्यापासून लांब राहा. नाही नाही, त्यांनी असलं काय सांगितलेलं नाही, त्या असलं काय सांगत नसतात. हे मी सांगतोय तुम्हासनी. आणि आता हे बी सांगतो की तुम्ही आता तुमच्या कामाला जावा, मी माझ्या कामाला जा. अहो थांबा ना, 2 मिनिटं तरी बोला. हो, अहो तुम्ही माझ्या तब्येतीची चौकशी करायला आलता का नाही, ते काम झालंय, आता तुम्ही जावा. अहो पण तुम्ही बघा ना, ही जागा किती सुंदर आहे, हा निसर्ग. मी म्हणते आपण इथे जर गाण्याचा क्लास सुरू केला तर किती मजा येईल. आता आमच्याकडे खरंच वेळ नाहीये, आणि जेव्हा मला खरंच वाटेल का नाही गाणं शिकावं, असं मी स्वतःहून तुम्हाला फोन करेन, खरंच फोन करेन. पण आता ह्यो पाठलाग थांबव. इतके दिवस मी मुकाटपणे सहन केले, काही बोलले नाहीये, या सगळं मुद्दाम करताय. हो, तुमच्या हाताला धरून तुम्हाला घराबाहेर काढलं तरी तुम्हाला कळत नाहीये. काय आता तुम्ही सारख्या सारख्या त्यांना भेटायला? काय चाललंय काय तुमचं काय चाललंय हे कळत नाहीये मला. म्हणजे त्यांच्या पायाला लागलंय, चौकशी करायला आली, तर त्यात चिडण्यासारखं काय एवढं? हे बघा, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही. तुम्ही डोळे मिटून दूध पिताय, पण मला सगळं व्यवस्थित दिसतंय. तुम्ही खरंच हॉरिबल आहात. काय हो, काही एकदम जमदगनीचा अवतार पहिल्यांदा बघितला मी तुमचा. असं किती बोलला सध्या, एवढं कशाला बोलला? एवढं का बोलले म्हणजे? एवढं का बोलले म्हणजे काय? तुम्ही का हो सारखी सारखी त्यांची बाजू घेता? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुम्हाला दिसत नाहीये का त्यांचं काय चाललंय ते? सारखं सारखं तुमच्या मागे मागे करत असतात त्या, दिसत नाही का तुम्हाला? मला नाही आवडत. आणि संपलाय ना आता तुमचा गाण्याचा क्लास, मग काय संबंध आहे त्यांचा तुमच्याशी? सारखं भेटायला येतात आणि वर मलाच बोलतायत. लग्नाची बायको आहे मी तुमची, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपलं लग्न झालंय. बघा, हे मंगळसूत्र घालते मी गळ्यात, तुम्हीच घातलंय. कायद्यानं बायको आहे मी तुमची. होय, मला माहित आहे सगळं. लगीन झालंय आपलं, एका जन्माचं नाही 7 जन्माचं नातं आहे आपलं. 7 जन्म एकमेकाची सोबत करायची अशी शपथ घेतली आपण, माहित आहे मला. अरे वा, हे सगळं कळतंय तुम्हाला, हे सगळं माहितीये. पण जे माहित असायला हवं ते माहितीये का? मला तुमच्यासारख्या अडाणी माणसाशी लग्न करण्याची इच्छा नव्हती. नाईलाजाने आले मी या घरात. हा, ते माहित आहे की मला. नाही, तुम्ही गप्प बसा, गप्प बसा. काही माहित नाही तुम्हाला, बोलू द्या मला. मी जेव्हा या घरात माप ओलांडून आले तेव्हा तुम्ही मला अशिक्षित वाटत होतात, अडाणी गुंड वाटत होतात. पण हळूहळू मी तुमच्या सहवासात राहू लागले आणि मला कळलं की ज्या माणसाला मी अडाणी समजते तो माणूस खरं तर किती समजूतदार आहे, किती प्रेमळ आहे, कष्टाळू आहे, लोकांना किती मदत करतो, तो किती किती काळजी घेतो घरच्यांची. मला कुठलीही अडचण येऊ नये याच्याकडे लक्ष देत होतात आणि तेही माझ्या नकळत. आणि आजवर एका शब्दाने तुम्ही माझ्याशी हे बोलला नाही, कारण तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. मी समजत होते की एका अडाणी माणसाबरोबर मला आयुष्य काढायचं, पण हळूहळू तुम्हीच दाखवून दिला माझ्यातला अडाणीपणा मला. नाही, मला माहित आहे आपण नवरा बायको आहे,
साता जन्माच्या अनाबाका घेतल्यात आपण लगीन करताना, पण परत परत का सांगायला मला कळना. हो हे सगळं माहितीये ना तुम्हाला अधिपती, मग मग मी इतकं बोलतेय ते तुम्हाला का नाही कळत आहे? का पण तुम्ही असं एकदम चिडायला का लागलाय? अहो चिडू नको तर मी काय करू अधिपती? मी तुम्हाला इतक्या वेळा सांगायचा प्रयत्न करतेय, तुमच्या लक्षात येत नाहीये का? काय लक्षात येत नाही? ठीक आहे, आता मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. आमचा जीव आलाय हो अधिपती तुमच्यावर, का कळना झालंय तुम्हासनी? तुम्हासनी बघितलं का नाही की काळजात अशी धडधड 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 निस्तायशे हार्ड होतोय अधिपती. लई म्हणजे लई प्रेम करते मी तुमच्यावर. अधिपतीशिवाय मास्तरीन बाई जगू शकत नाही आणि तसं तिला जगायचं बी नाही.